सत्य साच घरी नाम विठोबाचे बरी, सत्य साच घरी नाम विठोबाचे बरी, येणी तो प्रतिबंधनी होय रोकी कीर्ती जेनी, भाव ज्याची गाठी त्यासी लाभ कुठावठी, येणी तो प्रतिबंधनी होय रोकी कीर्ती जेनी, तुका म्हणे भोळा जिंकू जाणी कळी काळा, तुका म्हणे भोळा जिंकू जाणी कळी काळा, येणी तो प्रतिबंधनी होय रोकी कीर्ती जेनी, पांडुरंगा करू वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान पूजी करणी साष्टांग मी घातला विढाला म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महानुभक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. ऐका, या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज नामाचं स्वरूप सांगतात 1, नामाचा परिणाम सांगतात 2, नामाचा अनुभव सांगतात 3 आणि नामधारकाचं सामर्थ्य सांगतात 4. विढाला भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादात हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथ्याचं पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, आदरणीय निवृत्तीनारायण संजय महाराज दोंडे कृपनाना त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतोय. या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा सहजासहजी कानावर पडलेले शब्द आहेत. महाराजांचे शब्द या अभंगातले असे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. यातून एक लक्षात येतं की हा अभंग नामपर प्रकरणाचा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताच्या नामाच्या संबंधाने बोलतात. याला थोडं तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर साधनाबद्दल काय मत आहे हे तुकाराम महाराज सांगतात. साधना हा शब्द कधी येतो? साध्याची निश्चिती झाली की साधन हा शब्द येतो. साधन आणि साध्य असे 2 शब्द आपल्याला तत्वज्ञानाने वापरलेले दिसून येतात. आता साधन कशाला म्हणायचं आणि साध्य कशाला म्हणायचं? ज्याच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचायचं असतं त्याला साधन म्हणायचं आणि साधनाच्या माध्यमातून ज्याच्यापर्यंत पोहोचायचं असतं त्याला साध्य म्हणायचं. थोडक्यात सोप्या शब्दात बोलायचं झालं तर कुठं जायचं याला साध्य म्हणा आणि कसं जायचं याला साधन म्हणा. विढाला आणि कसं जायचं हे कळणं हे साधन आहे. या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये कळणं फार गरजेचं असतं. माणसाला कुठं जावं हेही कळावं आणि माणसाला कसं जावं हेही कळावं. जरा गमतीने बोलतो, कुठं जावं हे माणसाला कळावं. समजा कुठं जावं हे नाही कळालं तर कमीत कमी कुठून आलो एवढं तरी कळावं आणि कुठून आलो हेही नाही कळालं तर कमीत कमी सध्या कुठं आहोत एवढं तरी कळावं आणि सध्या कुठं आहोत हेही नाही कळालं तरी आपणच कोण आहोत एवढं तरी कळावं. हे कळालं म्हणजे आपल्याला आपण कोण आहोत हे कळालं की आपण कुठे आहोत हे कळत असतं. म्हणजे आपण कुठे आहोत हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. साधन आणि साध्य या 2 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. मी 2 वाक्य आपल्याला सोपी सांगतो, जरा बारीक आहे का. समाजामध्ये एक
ज्याच्याकडे साधनाची निश्चिती आहे, साधनाची निश्चिती आहे परंतु साध्याची निश्चिती नाही. एक. आणि दुसरा वर्ग असा आहे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. दोन्ही मुद्दे आणखी एकदा ऐका. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. आणि दुसरा वर्ग असा आहे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. सोप्या शब्दामध्ये बोलतो म्हणजे कळेल. समाजामध्ये एक वर्ग असा आहे त्याला काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही. आणि समाजात दुसरा वर्ग असा आहे काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. मी उदाहरण देतो म्हणजे कळेल आपल्याला. एक वर्ग असा आहे काय व्हायचं म्हटलं की लगेच उत्तर देतो आणि त्याच्या करता काय करावं लागतं हे माहित नाही. काय व्हायचं माहित आहे पण काय करावं लागतं माहित नाही. सोपं उत्तर आहे. एखादा चौथीतला मुलगा आहे, चौथीचा मुलगा आहे आणि त्याला शाळेमध्ये जाऊन विचारा चौथीच्या पोराला तुला मोठेपणी काय व्हायचं ते लगेच उत्तर देतो कलेक्टर व्हायचं. रोज शाळा बुडवतो. उदाहरण संपलं का पहा. म्हणजे काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही. आता दुसरं सांगतो. दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतो हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. उदाहरण सोपं देतो. आपण एखाद्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही त्यांना विचारतो कसं चाललंय काय चाललंय. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही विचारतो किती मुलं आहेत किती मुले आहेत आम्ही विचारतो म्हणण्यापेक्षा हे विचारावं लागतं. आणि विचारावं लागतं म्हणण्यापेक्षा हे ज्याला विचारायला येतं त्यानंच महाराज भाव आणि त्यांनी व्हायचं नाही. कारण आता अलीकडे काळामध्ये घरी गेल्यानंतर त्याची विचारपूस करा, त्यांच्या लग्नाला जा किंवा त्यांच्या घरातल्या कुठल्या तरी कार्यक्रमाला जा. हे सगळं ज्याला जमतं त्यानंच महाराज व्हायचं. एखाद्या वेळेस एखादा जरी महाराज एखाद्या लग्नाला नाही आला की माणसं महाराजच बदलतात. काय करा. त्यामुळे आता फार हे अलीकडे हे सगळं जास्त सांभाळायची वेळ आहे. आम्ही घरी गेल्यानंतर मी आपल्या त्या मावशींना विचारलं मावशी किती मुलं आहेत. त्यांनी सांगितलं 2 आहेत. कुठे आहेत म्हटलं. ते म्हणते हे बघा थोडला तुमच्या मुलं समोरच आहे. मी आपल्या त्या पोराला विचारलं काय रे बाबा काय करतोय. कुणी विचारले तुम्ही हाच प्रश्न विचारला. मी तेच विचारलं काय चाललंय काय करतोय. त्यांनी सांगितलं 12वीची परीक्षा चालली आहे. आता पुढे ऐका. मी त्याला विचारलं काय चाललंय. त्याने उत्तर दिलं 12वीची परीक्षा चालू आहे. मी आपलं सहज त्याला पुढला प्रश्न विचारला पुढं काय करायचं ठरवलंय. पुढं काय करायचं ठरवलंय. 12वीची परीक्षा चालू आहे म्हटल्यानंतर पुढं काय करायचं ठरवलंय. तो म्हटलं बघू जमत तसं. हे काही उत्तर आहे 12वीच्या विद्यार्थ्यांनी. बाबा 12वीचं वर्ग हे टर्निंग पॉईंट असतं त्यामुळे तिथं काय करायचं हे ठरवावं लागतं. म्हणून दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. म्हणून एक वर्ग साध्याची निश्चिती आहे साधनाचा स्वीकार नाही. दुसरा वर्ग साधनाचा स्वीकार आहे साध्याची निश्चिती नाही. विठाला संत तुकाराम महाराजांनी या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुकोबांच्या चरित्रातून दिलेली आहेत. तर बारीक काय साध्य काय आहे हेही तुकाराम महाराजांनी सांगितलंय आणि साधन काय आहे हेही तुकाराम महाराजांनी सांगितलं. मी त्याच्याकरता तुकाराम महाराजांच्या चरित्रातले 2 भाग मी आपल्याला सांगतो. एक ज्ञानशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र सांगतो आणि एक भक्तिशास्त्रीय भूमिकेतलं चरित्र सांगतो. थोडं बारीक आहे का. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देहूमध्ये त्यांचं जे राहतं घर आहे त्या घराच्या बाहेर एका कट्ट्यावर बसलेले आहेत आणि कट्ट्यावर बसलेले येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला तुकाराम महाराज नमस्कार करतात जयहरी करतात. तो माणूस समोर आल्यानंतर महाराज त्याला बोलून घेतात आणि महाराज त्याला म्हणतात एक काम करा. म्हणजे काय महाराज काय करू काही नाही मला माझ्या घरी घेऊन सोडा. तो माणूस हसायचा आणि निघून जायचा. पुन्हा कुणीतरी आले की महाराज त्याला बोलून घ्यायचे आणि महाराज त्याला म्हणायच्या पावीकडे या. तो म्हणायचं काय महाराज का काही नाही मला माझ्या घरी घेऊन सोडा. तो पुन्हा माणूस हसायचा पुन्हा निघून जायचा. काही महाराजांना विचारलं का हो तुकोबा तुम्ही प्रत्येकाला बोलून घेता आणि काय म्हणता मला माझ्या घरी घेऊन सोडा. घरी नेऊन सोडा हे म्हणणं तुमच्या मुखात शोभतं का. का तुम्ही घरातच आहात ना आणखी कुठल्या घरी नेऊन सोडायचंय. तुम्ही घरातला जो कट्टा आहे तिथंच बसलेला आहात ना आणखी कुठल्या घरी नेऊन सोडायचंय. जरा कंसात बोलून मान्य काही लोकांना संध्याकाळच्या वेळेला घरी नेऊन सोडावं लागतं. आपल्याला त्याला असं म्हणावं लागतं रस्त्यावर पडण्यापेक्षा तुझ्या घरी पड बाबा. हे सामाजिक कार्य बहुतांशी आपण सगळेच करतो पण महाराजांसारख्या महात्म्याने असं काय म्हणायची गरज आहे मला माझ्या घरी घेऊन सोडा. त्यांनी विचारलं महाराज तुम्ही घरातच आहात ना आणखी कुठल्या घरी घेऊन सोडायचं. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि महाराजांनी सांगितलं बघ ज्या घराला तू घर म्हणतो त्या घराला मी घर म्हणतच नाही. जरा कुठलं सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात 4 भिंतीच्या घराला तू घर म्हणतो पण या 4 भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला या 4 भिंती
भिंतीच्या घरात थांबायचं नाही. या 4 भिंतीच्या घराच्या पलीकडे जे आसक्ती संपल्यानंतर पलीकडे एक घर आहे, त्या घराला मला जायचं आहे. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज म्हणजे हे घर तुमचं नाही आहे? महाराज म्हणतात की घर माझं नाही. नवीन घरात काय घेऊन बसला, जागाही माझी नाही, जागा माझी नाही, हा देशही माझा नाही. महाराजांचे शब्द फार गोड आहे. देश विष्णू हे माझा
डोळ्याला पाहायला आवडतं, कानाला ऐकायला आवडतं. ही सगळी इंद्रियांची ओढाओढी चाललेली आहे. तुकोबाराय बोलतात, पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मुख लिहिलो. आणि म्हणून माझ्या लक्षात आलं, हा परदेश आहे, स्वदेश नाहीये. परदेश नाही कोणी. अंध बांगुळ झालो, मला माझ्या घरी जायचं आहे. एकाने विचारलं, महाराज तुम्ही मगापासून म्हणताय घरी जायचं घरी जायचं घरी जायचं, पण ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराचा काहीतरी पत्ता सांगा. ज्या घरी तुम्हाला जायचंय घराचा काहीतरी पत्ता सांगा. कमीत कमी घर कोणत्या रंगाचं आहे हे सांगा, दरवाजा कोणता आहे हे सांगा, कमीत कमी खिडक्या किती आहेत हे सांगा, दरवाजा कोणत्या दिशेला हे सांगा. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं, हे बघ, मला ज्या घरी जायचंय त्या घराला भिंतच नाही तर रंग लावायचा कुठून. मला ज्या घरी जायचंय त्या घराला आकारच नाही तर दरवाजा बसवायचा कुठून. महाराजांना विचारलं, महाराज रंग नाही, आकार नाही, असं घर आहे तरी नेमकं काय, या घराचा पत्ता तरी काय. माणसाला घराचा पत्ता पाहिजे असतो. बघा, बऱ्याच ठिकाणी श्रीमंत घडते. पूर्वीच्या काळात ते प्रत्यक्ष भेटून कीर्तनाच्या तारखा केल्या जायच्या, त्यामुळे त्या महाराजांचा आणि त्या गावकऱ्यांचा संबंध यायचा. आता अलीकडच्या काळात ते फोनवर तारखा देत असल्यामुळे आम्हाला माहित नसतं कोणत्या गावाला जायचंय, आणि गावकऱ्यांना माहित नसतं कोण महाराज आपल्या गावात येणार आहे. काही नाही. मला एकाने सांगितलं, महाराज तुम्ही कीर्तनाला या. मी म्हटलं, तुमच्या गावी मी कधी आलेलो नाहीये. नाही आमचं तुमच्यावर प्रेम आहे, आहोत आग्रह केला. मी म्हटलं, तुमच्या गावी कधी आलेलं नसल्यामुळे मी आल्याबरोबर यायचं कुठं, गावात यायचं म्हणजे यायचं कुठं म्हटलं, कुठं तरी काहीतरी जागा सांगा ना, तुमचं घर सांगा, त्या घराचा पत्ता सांगा. त्यांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही गाडी घेऊन गावात आल्यानंतर कोणालाही माझ्या घराचा पत्ता विचारू नका. म्हटलं, मग कसं यायचं. तो म्हटलं, एक काम करा, गाडी घेऊन गावात आलं की जे घर 2 मजली आहे ना ते आपलं घर आहे. गावात कोणाचं 2 मजली नाही. हा घराचा पत्ता आहे. मी एक वाक्य सांगू, जरा बारीक आहे का. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नाही. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहे त्याच्यावर घराचं घर पण असतं. दुर्दैवाने अलीकडे घरं मोठी झाली पण मनं छोटीच. आदरणीय सगळी जुनी मंडळी माझ्या समोर आहे की जी परमार्थातली आणि प्रपंचातली अनुभवी मंडळी. तुम्ही या मंडळींना विचारा, पूर्वीचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्वीच्या काळातली घरं लहान असायची, त्यामुळे घरामध्ये मुक्काम असायचा. लहान असली तरी मुक्काम असायचा. एखाद्या वेळेस त्या घरामध्ये गेलो, गावात गेलो तर ती मुक्काम केल्याशिवाय पाहुण्याला सोडत नसत, जेवण केल्याशिवाय सोडत नसत. आम्ही एकदा पुण्याला कीर्तनाला गेलो, फार घाई होती. 7 ते 9चं कीर्तन होतं. ट्रॉफिक मध्ये आलो, कसा बसा मी 7:15 त्या गावात पुण्यामध्ये पोहोचलो. ज्या घरी माझी व्यवस्था केली होती तिथे घेऊन गेले आणि मग ते संयोजकांनी सांगितलं, महाराज उशीर फार झालाय, त्यामुळे तुम्ही आता डायरेक्ट कीर्तनालाच उभा राहा, फेटा बांधा. म्हटलं ठीक आहे. मी फेटा बांधायला लागलो. तिथली जी काही मावशी होती ज्यांच्या घरी माझी व्यवस्था केली, ती बाई माझ्याकडे पाणी घेऊन आली. ती म्हणाली की महाराज आम्ही केव्हाचा स्वयंपाक तयार केला, तुम्ही 6:15 वाजता जेवायला येणार म्हणून सांगितलं. म्हटलं बरोबर आहे, पण आता ट्रॉफिक मध्ये अडकल्यानंतर करणार काय. त्या बाईने सांगितलं, काही हरकत नाही महाराज, तुम्ही आता कीर्तन करा आणि पुढल्या वेळेस मात्र जेवायला या. म्हणजे कीर्तनानंतर येऊ नका. हा किती गमत आहे बघा. किती माणसं सुद्धा किती अशी तकलादू झालेली आहेत. आता माणसांना तेवढ्या पुरतं पाहिजे, नंतर काही बघत नाहीत माणसं. मी तर अनेकदा विचारत असतो, महाराज कीर्तनाला येईपर्यंत लोक फार फोन करतात, खूप फोन करतात, महाराज तोपर्यंत आला, तोपर्यंत आला, तोपर्यंत आला, पुष्कळ फोन करतात. पण महाराज कीर्तन करून गेल्यानंतर गेले का गेले हे बघायला कोणी फोन करत नंतर काही नाही, तो काय झालं नाही. म्हणजे याचा जर विचार आपण कधी केला तर अलीकडच्या काळामध्ये कीर्तनांची संख्या वाढली पण समाजातली गुणात्मकता घसरायला लागली. विठ्ठल महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला त्या घरी जायचं आहे, या घरचा काहीतरी पत्ता सांगा, नेमकं काहीतरी सांगा. महाराजांनी सांगितलं, मला ज्या घरी जायचं आहे त्या घराला भिंत नाही, आकार नाही, असं घर कोणतं आहे. निरंजनी आम्ही बांधली येते, निराकार निरंतर निरंजनी अशा पद्धतीची जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाचं जीवाचं मूळ घर आहे. थोडा वेदांताचा एक विचार सांगतो, जीवाचं मूळ घर काय, ब्रह्मस्वरूपता हे जीवाचं मूळ घर, परमात्मा स्वरूपता हे जीवाचं मूळ घर आहे. आपण जर भगवद्गीता वाचत असाल तर गीतेतला 15व्या अध्यायाचा प्रसिद्ध श्लोक आहे, ममैवांश जीवरूपे जीवभूत सनातन. हा भगवान स्वतः सांगतात अर्जुनाला, अरे अर्जुना हे सगळे कोण आहेत, ममैवांश हे माझेच अंश आहे. याचा अर्थ या सगळ्या अंशाचं मूळ जर कोणता असेल तर तो अंशी नावाचा परमात्मा आहे.
आणि मग तुकोबाने सांगतात मला त्या घरी जायचं आहे. आता प्रश्नाचा एका उत्तर मिळाला. मी 2 प्रश्न उपस्थित केले होते. कुठं जायचं हे कळावं आणि दुसरा प्रश्न होता कसं जायचं हे कळावं. कुठं जायचं आहे तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जायचं आहे, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जायचं आहे. जरा कळेल असा दुसरा शब्द वापरतो, मोक्ष स्थितीपर्यंत पोहोचायचं आहे. आता प्रश्न पडला कसं जायचं. मोक्षापर्यंत जायचं असेल तर कसं जायचं. तुकोबारांनी सोपं उत्तर मुखे नाम हाती मोक्षापर्यंत जायचं असेल तर कशाच्या माध्यमातून जाऊ. नामाच्या माध्यमातून. कुठं जायचं मोक्ष स्थितीपर्यंत. कसं जायचं नामाच्या माध्यमातून. दुसरा ऐकण्याचं एक प्रमाण देतो. नाथरायने हरिपाठामध्ये दिलेलं प्रमाण आहे पहा. नाथराय फार गोड सांगतात. निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्पधरिता जीवाधरी निर्गुणापर्यंत पोच झालो. कसं पोच झालो. सगुणाच्या भजनाने. थोडक्यात काय झालं. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर कसं पोहोचावं लागेल. भगवंताच्या नामाच्या सहाय्यातून पोहोचावं लागेल. तुकाराम महाराजांनी तोही विचार सांगितला. जे जे येतील तुकाराम महाराजांच्या जवळ तुकोबाराय बोलायचे सेवितो हा रस वाटितो आणि का प्रत्येकाला म्हणायचे नाम स्वतः तुकोबारायची स्थिती जर बघितली तर तुकोबारायच्या शब्दात सांगता येईल आपल्याला. पांडुरंग द्या पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग किंवा माझी मज झाली छंद या नामा तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. तुकोबारायची वाचा नाम सोडतात. अण्णांची कीर्तन ऐकलेली मंडळी असतील ज्यांनी जगन्नाथांना प्रत्यक्ष पाहिलं ऐकलं. अलीकडच्या काळामध्ये आता आमच्या वयाच्या मर्यादेमुळे आम्ही अण्णांना फारसा ऐकू शकलो नाही. पण अलीकडे जे युट्यूबला थोडंफार त्यांचं ऐकायला मिळतं. युट्यूबला थोडंफार ऐकायला मिळतं म्हणजे युट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे. अलीकडच्या काळामध्ये युट्यूबला काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण जे काही थोडंफार ऐकायला मिळतं. अण्णा फार वाक्य बोलायचे ते असं म्हणायचे तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार आहे. तुकोबारांची वाचा नाम सोडायला तयार आहे. त्याच्या पुढले एक वाक्य बोलायचे आमची वाचा नाम घ्यायला तयार आहे. त्याच्या पुढे एक वाक्य ते बोलायचे तुकोबारांची वाचा नाम सोडायला तयार आहे. म्हणून तुकोबाराय करता स्वतः भगवान येतात. प्रयाणकाळी देवे विमान पाठवले. आपल्या नाशिक भागात आहे का नाही मला माहिती. आमच्याकडे पंढरपूर बार्शी भागामध्ये मराठवाड्यात एक नवीन पद्धत आहे. कीर्तन करायला हार घालताना ते विमान तयार करतात. विमान करतात. त्याला दोऱ्या बघतात. पण ते बटन दाबलं की ते विमान ओरडत 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 महाराजांच्या जवळ येत
असंच एक विमान केलेलं होतं. मला ते कळेल. कीर्तन झाल्यानंतर मी त्या कमिटीला विचारलं हे काय आहे. त्याच्यातल्या एकाने सांगितलं महाराज तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं घ्यायला, तुम्हाला माहित नाही का. त्यांनी मला प्रश्न पडला महाराज मी एक आहे. मी म्हटलं मला माहित आहे. म्हटलं मी रोज तुकोबरांचं चरित्र सांगतो पण त्याचा त्याचा काय संबंध आहे. त्यांनी पुढलं वाक्य वापरलं. तो म्हटला महाराज जसं तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं तसं हे तुमच्याकरता विमान आहे. काय बोलतो हे आम्हाला हे पोचवण्याच बसले. मी गप्प बसलो. मी त्याला पुढलं वाक्य प्रश्न विचारला काय बोलता. म्हटलं तुकोबरांकरता जसं विमान तसं आमच्याकरता विमान. अहो पण तुकोबरांकरता आलेलं विमान खरं होतं हे आमच्याकरता खोटं विमान आहे. ते म्हटले महाराज कुठं खरं आहे. उदाहरण माणसं अशी गमतीची बोलून जातात. आता ऐका तुकोबरांची वाचा अखंड नामस्मरण अखंड. जगद्गुरु तुकोबरांचं चरित्र फार गोड आपण सगळी ऐकलेली अनुभवली मंडळी आहे. तुकोबरांच्या चरित्रामध्ये असं सांगितलं जातं की जिजाई तुकाराम महाराज जिथं असतील तिथं जायच्या आणि त्यांना भाकरी खाऊ घालायच्या. मला तर असं वाटतं की एरवी तुकोबरांच्या जीवनामध्ये जिजाई नावाचं हे जे काही प्रकरण आहे ना ते अत्यंत अलौकिक असं प्रकरण आहे. म्हणजे आमच्या कानावर लहानपणी काही कीर्तनकारांकडून असं ऐकण्यात आलं की जिजाई भांडकुदर होत्या, प्रविष्ट होत्या, परमार्थाला आडव्या येणाऱ्या होत्या असं काही काही कीर्तनकार सांगतात. पण मला वाटतं ते चुकीचं आहे. मी त्याचं कारण सांगून पुढे जातो. जिजाई ह्या सामान्य नाही. माझा एक युक्तिवाद ऐका. तुम्हाला किती लक्षात येईल मला माहित नाही पण माझा एक युक्तिवाद ऐका. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री सामान्य असेल का. विचार करण्यासाठी तुकोबरांची बायको म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का. समजा हा युक्तिवाद नाही पटला तर मी दुसरा युक्तिवाद सांगतो. ऐका काटा काढण्याच्या का निमित्ताने होईना पण भगवंताने तिच्या पायाला हात लावावा ती स्त्री सामान्य विचार करायचा. थोडं धाडस करून एक वाक्य बोलू महाराज. मला असं वाटतं की देवाने तुकोबरांच्या पायाला कधी हात लावला नाही पण देवाने जिजाईच्या पायाला हात लावला याच्यातून जिजाईचा अधिकार करू जातो. सामान्य जरा पुढे बोलतो. तुकोबरांची बायको होणं तसं सामान्य. आता महाराजाची बायको होणं सामान्य नाही तर तुकोबराचं काय बोलणार. तसं काही सामान्य गोष्ट नाही. सोपं नाही. हरिभजन हे जवळचे जग हे न्यायाने विचार केला तर ही सोपी गोष्ट नाहीये. त्याला पुढे बघतो. जिजाईनी जिथं असतील तिथं जायचं. मग ते भंडारा डोंगरावर जायचं नसेल तर खाली उतरायचं घोरडेश्वरावर जायचं. तुम्ही देहुला गेल्यानंतर ते डोंगर दाखवून जातात किंवा अमचंद्रावर जायचं. पण तिथं गेल्यानंतर चालू असलेलं भोजन बंद करायचं. आपण आणलेली भाकरी तुकोबरांना खाऊ घालायची आणि जेवण झाल्यानंतर मग म्हणायचं आता करा भोजन. म्हणजे जीव घालायचं आणि मग म्हणायचं आता करा. आमच्या वडील एक वाक्य सांगत असतात. आमच्या वडील फार गोड बोलत असतात. फड परंपरेचं कीर्तन त्यांचं. आमच्या वडील असं सांगत असतात तुकोबरांची जिजाई तुकोबरांना जीव घालायची भजना करता. भजना करता जीव घालणारी ती जिजाई. भजना करता जीव घालणारी ती जिजाई. जेवणा करता भजन करायला लावणारी आमची जिजाई. पंढरपूर कुठे सावरगाव कुठे आहे का नाही अंतर जवळजवळ आता 400 किलोमीटर असतात. मगाशी मी 5-5:30 येत असताना माझ्या मुलाचा फोन आला. म्हटलं बाबा कुठे आहे. म्हटलं नाशिककडे. काय करता इतक्या ना. म्हटलं जेवायला गेलो. दुसरं काय काम जरा विचार केला तर दुसरं याच्यापेक्षा काय. म्हणून तुकोबराय आणि आम्ही तुकोबरांच्या जिजाई सामान्य. एके दिवशी जिजाईने तुकोबरांना विचारलं महाराज तुम्ही भजनाला जाता मान्य परंतु कुठं जाता हे सांगून जात नाही आणि त्यामुळे मला एकदा तो डोंगर चढावा लागतो खाली उतरायचा परत दुसरा डोंगर शोधायचा परत उतरायचं. पण त्याचाही काही त्रास नाही. ऐका जिजाईचे शब्द कसे. जिजाई म्हणतात मला त्याचाही त्रास नाही पण या डोंगर चढणं आणि उतरण्याच्या याच्यामध्ये वेळ फार जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेवायला उशीर होतो. म्हणून माझी विनंती आहे जाताना सांगून जात जा मी इथं भाई मला जात म्हणजे मला भाकरी घेऊन येत आहे. सोपं. तुकोबरांनी सांगितलं आवले आमचं काही असं आवले म्हणायचे बरं आवले. तुकोबरांनी सांगितलं आवले आमचं असं काही ठरलेलं नसतं. आज इथं कीर्तन उद्या तिथं कीर्तन असलं काही ठरलेलं डायरेक्ट अजिबात भाजलेले आहेत आमच्या अजिबात. पण आमचे पाय जिकडे घेऊन जातील तिकडे आम्ही जातो. तू एक काम करत गावाच्या बाहेर आल्यानंतर वेस आहे आणि त्या वेशीच्या जवळ ये. त्या 2-4 वाटा आहेत तिथली माती उचल कानाला लाव. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्याच रस्त्याने आम्ही गेलेलो असेल. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत नाही त्या रस्त्याने आम्ही कधी जात नाही. जिजाईने यावं ती माती उचलावी कानाला लावावी.
आणि त्या रस्त्याने निघा. तुम्ही जर देहूला गेला, आपण भंडारा रोड करताना ते किती कठीण. आता तरी गाडी जाते. आपण त्या काळातली गाडी नाही काही. आम्ही एकदा असं, मी लहान होतो, गाडीतली काही परिवारातली मंडळी निघालेलो होतो आणि ते गाडीमध्ये बसलेले एकाने सांगितलं, बघा डोंगर किती कठीण आहे. तुकोबारा इकडे जाऊन बसायचे आणि पाठीमागून जिजाई भाकरी घेऊन जायच्या. काय ती जिजाई जिथं असतील तिथं चालत जायच्या. आमच्या जिजाई काय करतात, उगाच म्हटलं ते गाडी बसायला. मी त्याला म्हणतो, तुमच्या जिजाईने ते केलं असतं, पण तुम्ही कुठं तुकाराम आहात? तुम्हाला जर संध्याकाळी उतरून आणावं लागत तर असेल तर असल्या अपेक्षा आपण नाही करायच्या. आपण तपासलं पाहिजे आपल्याला की आपण काय करतोय, आपली परमार्थाची साधना किती आहे, मग आपण दुसऱ्यावर ओझं टाकू शकतो. जिजाईने तुकोबारांना सांगितलं, ठीक आहे, ती माती उतरायची निघायची. याचा अर्थ तुकोबारा त्या रस्त्याने जातात, त्या रस्त्यावरची माती सुद्धा जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल तर तुकोबारांच्या चरित्राच्या दृष्टीने त्यांनीच केलेलं प्रमाण योग्य लागतं. दिनरजनी हातचे धंदा गोविंदाचे वाटे. आणि मग एकाने महाराजांना विचारलं, महाराज दोन प्रश्नाची दोन उत्तर आम्हाला मिळाली. आमचा पहिला प्रश्न होता कुठं जायचं, आणि आमचा दुसरा प्रश्न होता कसं जायचं. त्याच्यातला कुठं जायचं या प्रश्नाचं उत्तर सांगितलं, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जायचं. आणि कसं जायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं, नामाच्या साह्याने जायचं. आता आमचा एक तिसरा प्रश्न. महाराजांनी विचारलं, काय? अहो, ज्या साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत जायचं आहे, ज्या नामाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, ते नाम म्हणजे तरी नेमकं काय? ते नाम या शब्दाचा तरी अर्थ काय? कर्म म्हणजे काय हे आम्हाला साधारण कळतं. ज्ञान म्हणजे काय हे साधारण आम्हाला कळतंय. योग म्हणजे काय हे साधारण कळतं का? ती सांगणारी वेगवेगळी शास्त्र प्रसिद्ध आहे. कर्मशास्त्र, ज्ञानशास्त्र, योगशास्त्र. पण तुम्ही आम्हाला कर्माचा, ज्ञानाचा, योगाचा उपदेश करत नाही. तुम्ही आम्हाला म्हणताय नाम घ्या, या नामाचं स्वरूप तरी काय हे सांगा. हे कसं आहे ते सांगा. हे सत्य आहे का असत्य आहे, खरं आहे का खोटं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, सोपं आहे का अवघड आहे, या नामाचं स्वरूप काय, अभंगाचं पहिलं सत्य
सत्य हा शब्द उच्चार करायला वेळ लागत नाही, पण सत्य हा शब्दाचा अनुभव यायला अख्खं आयुष्य गेली तरी येईलच याची शाश्वती. सत्य शब्द उच्चार करायला किती वेळ लागतो? सत्य म्हणायला फार वेळ लागत नाही, पण अनुभूतीला वेळ आहे. मराठीतले काही शब्द असे आहेत, समाधान हा शब्द उच्चार करायला वेळ लागत नाही, पण अनुभूतीला वेळ आहे. अनुभूती येणं फार कठीण. सुख हा शब्द उच्चार करायला वेळ लागत नाही, अनुभूती येणं कठीण. जरा आणखी बोलतो, आपल्या मुखातून काही शब्द बाहेर पडतात, पण त्याचा अनुभव आपल्याला असतोच असं नाही. शब्द बाहेर पडतात पण अनुभव असतोच असं नाही. आणखीन सांग, प्रमाणच देतो आपल्याला. काय आहे, काही काही वेळेला माणसं अशी गमतीची प्रमाण देतात. एखादा विचार नाही, तो एकच प्रमाण देतो, ठेवली आहे. ठरलेलं प्रमाण असतं. आता हे प्रमाण मधल्या लॉकडाऊन मध्ये किती कठीण होतं सगळ्यांना कळलं, पण बोलायला सोपं आहे. ठेवली आहे ते बोलायला सोपं. काही ठेवले ना बरं. दुसरं उदाहरण, आपण रस्ते नाही जातो, एखादा समोरून मनुष्य येत होता. मी त्याला विचारलं का हो कसं चाललंय? तुम्ही विचारा, मी तेच विचारलं. मी त्याला विचारलं कसं चाललंय, त्यांनी सांगितलं बरं आहे. ऐका, मी विचारलं कसं चाललंय, त्यांनी सांगितलं बरं आहे. मी दुसरा प्रश्न विचारला कुठं निघाला, तो म्हटले डॉक्टरकडे. उदाहरण तुम्हाला म्हणजे कसं चाललंय बरं आहे आणि कुठं निघालो डॉक्टरकडे. आता मला सांगा किती विसंगती आहे. खरं तर बरं म्हटलं तर डॉक्टरकडे जाणार नाही आणि डॉक्टरकडे चाललाय तर बरं नाही. सरळ म्हणजे आपल्या मुखातून जे शब्द येतात तसे आपल्याला अनुभव असतातच असं नाही. काही शब्द असे, मी दुसरा एक शब्द सांगतो, कृपा हा शब्द खूप महत्वाचा आहे. आता माझ्यापेक्षा जाणती मंडळी इथं आहे. कृपा हा शब्द कुठं लागू पडतो पहा. भगवंताची कृपा, संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा, आई वडिलांची कृपा, शास्त्राची कृपा. बरोबर आहे, इथंच योग्य आहे ना. उगी कीर्तनाला बसला, एकाकडे तंबाखू आहे पण चुना नाही, दुसऱ्याने चुना दिला, बरं झालं. कृपा चुना देणार ना, त्याला चुना लावला, कळालं नाही तुला. इतका अवमूल्यन करावं का त्या शब्दाचं. कृपा हा शब्द जर अनावश्यक ठिकाणी आपण वापरला तर त्या शब्दाचा आपल्याकडून अवमूल्यन होतं. आणि म्हणून मराठीचे असे महत्वाचे शब्द आहेत की त्या शब्दांची योजना कुठेही करू नये. तसं सत्य हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. विठाला प्रश्न पडला की हे सत्य म्हणायचं तरी नेमकं कशाला. सत्य शब्दाचा अर्थ तरी सत्य सत्य या शब्दाची भूमिका आहे. बघा, वेदांताचा एक विचार सांगतो, थोडं कठीण वाटेल पण ऐकून जा. सत्य हा शब्द वेदांत शास्त्रामध्ये असा वापरलाय जिथं भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही, त्याला म्हणायचं सत्य. आता हे ऐकायला अवघड जाईल पण मी उदाहरण देतो आपल्याला. जिथं स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, कालपरिच्छेद, वस्तू परिच्छेद, देश परिच्छेद नाही, आणि जिथं प्रागभाव, प्रद्भाव, सद्भाव आणि अन्य अभाव नाही त्याला सत्य म्हटलं जातं. तुम्हाला हे नेमकं कसं सांगतो. भगवंताचं नाम हे एक असल्यामुळे तिथं भेद नाही. भगवंताचं नाम हे व्यापक असल्यामुळे तिथं परिच्छेद नाही. आणि भगवंताचं नाम हे भावरूप असल्यामुळे तिथं अभाव नाही. थोडक्यात काय की भेद नाही, परिच्छेद नाही आणि अभाव नाही, म्हणून याला मला सत्य. तुम्हाला नाही हे जरा ऐकायला आम्हाला अवघड वाटलं. दुसरं सांगा, मी आता दुसऱ्या भाषेत सांगतो. ऐका, दुसरं असं आहे, ज्ञानोबरांनी उत्तर दिले फार गोड. ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, ज्याचा कधी नाश होत नाही त्याला सत्य म्हणा. सत्य आपलं हे कुठं चाललंय. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द काय आहे. मुळात आपल्या कीर्तनाचा अभंग काय, सत्य साच खरे नाम विठोबाचे. मुळात आपलं हे कीर्तन चाललंय हे लक्षात असू म्हणजे मग पुढलं सगळं कळेल. मला अजिबात अभंगाच्या बाहेर जायची सवय नाही, हे सगळ्याला माहिती आहे की अनेकदा कीर्तन ऐकत आलेली आहे. आणि माझी सवय अशी आहे की पुढं बसलेल्या माणसाने तरी कमीत कमी कळालं म्हणून जोपर्यंत मान डोलवत नाही तोपर्यंत सोडायचं. जोपर्यंत तुम्ही होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं. मी त्याच्यातही एक क्लू असा देत असतो, एखाद्या वेळेस वेळेवर कीर्तन सुटावं असं वाटत असेल, नाही कळालं तरी कळालं म्हणा, म्हणजे सोडता येईल. त्याला इलाज नाही. मी काही काम प्राध्यापकाचं काम केलेलं असल्यामुळे मला सवय काय मी पटवून देतो ना. जरी मी किती जरी अवघड एखादा विषय बोलायला लागलो तरी मी सोपा करून सांगतो. माझं काम, मी जर आज पंढरपूरहून इथपर्यंत सावरगावपर्यंत आलेलो असेल 400 किलोमीटरचा प्रवास करून, तर माझं काम आहे कीर्तनात काहीतरी श्रोत्यांच्या पदरात टाकणं, आणि तुमचं काम आहे या कीर्तनातून काहीतरी घेऊन जाणं. तर या कीर्तनाचा परिणाम होईल. नाहीतर एरवी कीर्तन होतच राहतील, सत्य होतच राहतील.
राहतील, आम्ही ऐकतच राहू आणि हे असंच चालायचं असं नको आहे. याच्यातून काहीतरी उद्बोधन व्हावं, याच्यातून काहीतरी परिवर्तन व्हावं. माझे वडील एक वाक्य मला नेहमी सांगत असतात, परमार्थ केल्याची खून एकतरी जावा अवघून असं सांगत असतात. परमार्थ केल्याची खून एकतरी जावं अवघून. आता उलट झालंय, सत्ता केल्याची खून एखादा जास्त यावा अवघून असं झालंय. आता अलीकडच्या काळामध्ये उलट होऊ लागलं, म्हणून जरा बारीक आहे. माझा मुद्दा चाललाय सत्य. मला अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द सांगायचा सत्य. नाम हे सत्य आहे. सत्य म्हणजे काय? भेद परिच्छेद अभाव नाही, याला म्हणा सत्य. एक उत्तर दिलं. आता दुसरं उत्तर ज्ञानावरांच्या दृष्टीने देतो, ज्याचा नाश नाही त्याला सत्य म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहे, शरीराते संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरोबर बोलतात. शरीराटे संपत्ती आटे, शरीराचा नाश होईल, संपत्तीचा नाश होईल, हरिनामाचा कधीही नाश होत नाही, म्हणून त्याला सत्य म्हणा. दोन उत्तर झाले. आता तिसरं उत्तर देतो. समजा हेही नाही फारसं पटलं तर तिसरं सांगतो, ज्याच्यातली गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते आहे त्याला सत्य म्हणा. नावाची गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते आहे, प्रत्येक क्षण वर्धमान महाराजांची शब्द आहे. किंवा विटेसी हे भक्ती पुढता पुढती किती जरी घेतलं तरी पुन्हा 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 घ्यावं वाटायला नाही. कळालं. दुसऱ्या शब्दात सांगतो, रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी कंटाळा आला का? तुम्ही आता एवढी वर्ष झालं रामकृष्ण हरी म्हणता, कधी कंटाळा आला का? बरं जाऊ दे. दुसरं सांगतो, सुंदरते ध्यान उभे पिटीवर हा अभंग इथं म्हटला जातो. म्हणजे महाराजांच्या अगोदर पंचपदीला हा अभंग म्हटला जातो. आता एवढी वर्ष झालं तुम्ही अभंग ऐकता, कधी कंटाळा आला का या अभंगाचा? सुंदरते ध्यान उठेवर या अभंगाचा कधी कंटाळा आला का? जरा माफी मागून बोलतो, एखाद्या वेळेस या अभंगाला चाल लावण्याचा कंटाळा येतो. माफी मागून बोलतो. लोक बघा तुम्ही बसले बसले म्हणतात चाल बदला असं म्हणतो, बरोबर आहे? चाल बदला, अभंग बदला कोणी म्हणतात का? आता तुम्हाला अनुभव आहे, मला अनुभव आहे. लोक काय म्हणतील, ही चाल झाली, बरोबर आहे, किंवा ती चाल ऐकली आहे, आता चाल दुसरी म्हणा, चाल दुसरी म्हणा, किंवा चाल बदला, पण अभंगच बदला असं कधी होतं? याचा अर्थ काय? याच्यातली गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते आहे. मी तुम्हाला आणखी वैशिष्ट्य सांगतो. प्रपंच आणि परमार्थाची एका वाक्यात व्याख्या, ज्याची गोडी कमी कमी होत जाते तो प्रपंच आहे, आणि ज्याची गोडी वाढत वाढत जाते तो परमार्थ आहे. एखादी मोठं लग्न काय कल्पना काय, मोठं लग्न, 2 मुलं आहेत, थोडं थोडाचं लग्न मोठं केलं, चांगले 5-50 लाख रुपये खर्च केले. आपण त्या लग्नाला जातो, ते सगळं भव्य मंडप अमुक तमुक सगळं पाहतो, आणि त्या वरबापाला म्हणतो, अरे वा काय किती मोठं लग्न केलं. आणि मग बोलता बोलता आपण म्हणतो, थोरल्याचं जर एवढ्या मोठ्या पद्धतीने लग्न केलं असेल तर धाकट्याचं कसं असेल? तो वरबाप काय सांगतो सांगू, तो म्हणतो, हे बघा हेच पुढं झाले, धाकट्याचं उगं थोडक्यात ओळखणार आहे, आता नाही या फॅमिलीत पडणार, बरोबर आहे? मग ते वरबाप काय म्हणतो, एक मोठं लग्न मुलाचं केलं की तो म्हणतो आता मोठी करायची नाही, आता उभी थोडक्यात सगळी बाकीची ओळखून घ्यायची. याचा अर्थ नंतर तो कंटाळतो. आता हे 70 झाल्यानंतर बघ या कमिटीला म्हणत असतो, अरे वा खूप चांगलं नियोजन केलं. कमिटी आम्हाला असं म्हणत असते, महाराज यावर्षी थोडी घाई झाली, याच्यापेक्षा पुढल्या वर्षी बघायचं. म्हणजे सत्याच्या बाबतीत आपल्या मुखातून शब्द आहे, याच्यापेक्षा पुढल्या वर्षी चांगला करायचा आहे. आणि प्रपंचाच्या बाबतीत मात्र आपल्या मुखातले शब्द आहेत, आता असं करायचं नाही, आता थोडक्यात भागवायचं. थोडक्यात काय की प्रपंच म्हटलं की कंटाळा आहे, आणि परमार्थ म्हटलं की उत्साह आहे. विठ्ठल आणखी एका वेगळ्या पद्धतीने पकडून बोलतो, हेच वेगळ्या पद्धती. बा आपल्याला प्रपंचामध्ये नवीन काहीतरी हवं असतं.
प्रपंचामध्ये नवीन त्याच गोष्टी नको वाटतात. प्रपंचामध्ये त्याच गोष्टी नको वाटतात. तेच कपडे आपण नेसायला लागलो नको वाटत. जुन्या काळामध्ये टेरी कॉटन, नंतर कॉटन आलं, नंतर आता लेनिन आलं. म्हणजे काकाच्या दुकानात आपण गेलो की मोठ्यांच्या दुकानदाराला सांगत असतो नवीन दाखवा. त्या दुकानदाराला काय म्हणतो आपण नवीन दाखवा. नवीन दाखवा म्हटलं की ते 10 वर्षापूर्वीच दाखवतं, ती गोष्ट नाही माहिती सगळ्यांना. पण नवीन दाखवा आपण काय म्हणत असतो नवीन दाखवा. म्हणजे आपल्याला तेच कपडे नको वाटतात. नीट आहे का? तेच कपडे नको वाटतात. तीच भाजी ताटात आली जीव वाटते. रोज एकच भाजी ताटामध्ये आहे खाऊ वाटते. आमच्याकडे आमच्या फळावर अनेक गावं पूर्वीच्या काळामध्ये मला काही फार कीर्तन नसायची. मग मी सप्ताहामध्ये 8-8 दिवस राहायचे. परंपरेची गावं राहावं लागायचं. थोडंफार पकवायचं ठेवून थोडंफार वाजवायचं आणि मग तिथं राहायचं. 8-8 दिवस राहायचं. ते खूप मग सप्ताहामध्ये जर राहिलो ना 8 दिवस रोज पंक्तीला जेवायला जायचं. ते जेवायला काय असते आपल्याला बहुतांशी वांग्याची भाजी, वांग किंवा बटाटा. ते वांग असायचं. जिथं जाईल तिथं वांग असायचं. अहो ते इतक्या त्या वांग बघून एवढा कंटाळा आला. त्या वांग्याला काठी होती का नव्हती माहित नाही, पण वांग बघितलं की मला काठी होऊन जायची. ते वांग बघितलं की पैसा घ्यायचा मला. कुठं जाईल एक महिनाभर आपल्या त्या परंपरेत फिरत होतो. एका गावचा सप्ताह झाला आणि आमच्या वडिलांनी सांगितलं की चला आता पंढरपूरला जायचं. मला एवढा आनंद झाला वांग्यापासून सुटका. घरी गेलो एसटीने, तेव्हा काही गाडी नव्हती. एसटीने गेलो. घरी गेल्याबरोबर आईने विचारलं जेवायचंय का? म्हटलं त्याच्याकरता तर धावपळ करत आलो. आईने जे जेवायला ताट वाढलं त्याच्यात वांग्याचीच भाजी. त्या वडिलांनी मला विचारलं अरे जेवण आपण कोणत्या गाडीने आलो? मी म्हटलं फास्ट गाडी होती. ते या वांग्याला कोणती सुपर फास्ट भेटली आपल्या अगोदर. आपल्याला तीच भाजी नको वाटतं. तीच भाजी म्हटलं नको वाटतं. तेच कपडे म्हटले नको वाटतं. तेच वाचायचं म्हटलं नको वाटतं. तेच ऐकायचं म्हटलं नको वाटतं. त्याच गोष्टी जिथं नको वाटतात तो प्रपंच आहे. पण एकदा मुखामध्ये नाम आल्यानंतर सोडावं वाटत नाही तो प्रवास आहे. म्हणून शब्द या शब्दाचा अर्थ काय? प्रत्येक क्षणाला गोडी वाढते आहे. भगवंताच्या नामाला सत्य का म्हणा? 2-3 उत्तर झाली. एक तर भेद नाही म्हणून सत्य म्हणा, नाश नाही म्हणून सत्य म्हणा, गोडी वाढते आहे म्हणून सत्य म्हणा. सत्य एक शब्द झाला. दुसरा शब्द काय? साथ या शब्दाचा अर्थ काय? शब्दकोश काय? साथ या शब्दाचा अर्थ सांगितलाय चांगलं. नाम चांगले माझे कंठीला बोले कीर्तन चांगले कीर्तन एक प्रमाण देतो. गोड प्रमाण महाराज असं सांगतात तुका म्हणे तुची खरा येर वाहूगा पसारा. हा सगळा पसारा आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळा असलेला जो आहे तोच एक खरा. अवघाच्या काळ उदासीला काळ एकची निराळी हरीचे नाम म्हणून त्याला खरं म्हणा. आणि 4था शब्द बरं या शब्दाचा अर्थ काय? सोपं. नामसंकीर्तन साधना तरी सोपे. जगतीला बाकी जन्मांतरांची म्हणून थोडक्यात असं झालं. राम हे म्हणणं बरं आहे याचा अर्थ सोपा आहे. हरी हे म्हणणं बरं आहे याचा अर्थ सोपं. विठ्ठल हे म्हणणं बरं आहे याचा अर्थ सोपं. थोडक्यात काय? भगवंताचं नाम सोपं आहे म्हणून त्याला बरं म्हणा. राम म्हणणं सोपं आहे पण परिणाम मात्र महान आहे. राम म्हणता रामाची होई पदवीवेट सोनी पदवी घ्यायचे. भगवंताची नामं अशी आहेत की ती उच्चारायला सोपी आहे पण अधिकाराला मात्र महान आहे. विठ्ठल हे शब्द उच्चारायला सोपं आहे पण त्याच्यातला अर्थ सांगून पुढे जातो. विठ्ठल या शब्दाचे 2 अर्थ शास्त्राने केले. एक अर्थ सांगतो नीट आहे का? विकारो विधातार्य तखारो निरकंठः लकारो लक्ष्मीकांतः विठ्ठला भीतीने येते.
शास्त्र असं सांगतं विविधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे शंकर आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवतेचं एकत्रीकरण त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठला सत्य आहे, साचा आहे, खरं आहे आणि बरं आहे. महाराजांना विचारलं भगवंताचं नाम कसं आहे हे कळालं, पण साधन स्वीकारायचं कधी त्याचं फल कळत असेल तर त्याचं काहीतरी फल पाहिजे ना. आम्हाला याचा परिणाम काय आहे हे सांगा. 2 परिणाम सांगितले अभंगाच्या दुसऱ्याच्या. भगवंताच्या नावाचा परिणाम काय? येणे तुटती बंधन. जरा गमतीने बोलतो नाही काय काय महाराज सांगतात येणे बंधन तुटत. आमचे गुरुजी फार गोड सांगायचे असताना, संस्थेत असताना आमचे गुरुजी असं बोलायचे येणे तुटती बंधनी. अहो बंधने असती तर तुटती, नसती तर कशाने तुटती. बंधन असावं आणि मग तुटावं. बंधनच नसेल तर तुटती म्हणण्यात काय अर्थ आहे? जो उभा राहिलाय त्याला म्हणावं बस, जो बसलेलाच आहे त्याला काय बसणार? त्याला बांधलंय त्याला सोडावं, त्याला बांधलंच नाही त्याला सोडावं. बरं आहे का? बंधने आहेत का? कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं देव तुकोबा तुम्ही मुक्त झाले का? विचार मुक्त झाले का? महाराजांनी विचारलं कुणाला विचारतोस? म्हणजे तुम्हाला. महाराजांनी सांगितलं मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. अरे ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार मुक्त झाले का? ज्याला बंधनच नाही त्याला मुक्त झाले का? काही प्रश्न असे असतात की तुम्ही कसंही बोलायला गेला की अडकता. मुक्त झाले का या प्रश्नाचं उत्तर काय देणार सांगा जरा. बारीक आहे. मुक्त झाले का या प्रश्नाचं उत्तर हो म्हटलं तरी अडकता, नाही म्हटलं तरी अडकता. सांगतो कसं. मुक्त झाले का हो म्हटलं की याच्या पूर्वी बंधनात होता हे मान्य करावं, आणि नाही म्हटलं की आता बंधनात आहे हे मान्य करावं. नाही म्हटलं उदाहरण नाही. कोर्टामध्ये वकिलांनी एखाद्या आरोपीला प्रश्न केला. म्हणजे काय? तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून गेलो. मी पंढरपुरातलं सांगतोय, आपल्याला सावरगावचं काही माहित नाही, मी तर बोलतच नाही. त्याने प्रश्न केला तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून गेलो. त्या आरोपीने जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, वकील लगेच म्हणतो याच्या पूर्वी मारत होता हे सिद्ध झालं. बघा तुम्ही कसंही बोलायला गेला की अडकता. मुक्त झालं म्हटलं तरी अडकता आणि मुक्त झालं नाही म्हटलं तरी अडकता. म्हणून महाराजांचा प्रश्न आहे कासया म्हणावे बंधन ते नाही. ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार. बंधनच नसेल तर मुक्त झालं म्हणण्यात तर काय अर्थ आहे का? मग जर मुक्त झालं म्हणण्याचा अर्थ नसेल तर मग महाराजांनी येणे तुझी बंधने म्हणायची काय गरज आहे? त्याचं प्रमाण देतो. महाराज सांगतात खरं तर बंधन नाहीच पण मुक्त होता. परी बळे झाला घेऊन या
बळीच बांधत सुने कीर्तनकारे गुजरते काय झालं म्हणे कुंभाराच्या वेळात घरी सायंकाळच्या वेळेला 5-50 गाढवा आल्यानंतर त्या कुंभाराला प्रश्न पडायचा एवढ्या सगळ्या गाढवाला बांधायला दोरी कुठून आणायची ते कुंभार हुशार त्याने काय केले दोरीचा तुकडा घेतला आणि गाढवाच्या पायाला चिटकवला बांधला नाही फक्त चिटकवला चिटकवल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं बांधलं तोच काढला दुसऱ्या गाढवाच्या पायाला पाय चिटकवला तोच काढला तिसऱ्या गाढवाच्या पायाला चिटकवला सगळ्या गाढवांच्या पायाला फक्त दोरीचा तुकडा चिटकवला त्या सगळ्या गाढवांना काय वाटायला लागलं बांधलं काय वाटायला लागलं बांधलं कुणाला गाढवाला ते कुंभाराच्या दाराचं म्हणतो बाकीच्या गाढवाबद्दल बोलत नाही की गाडीवर फिरतात त्यांचा नाही बोलत तो कुंभार सकाळी उठायचा त्याच गाढवांच्या जवळ गेला आणि तिथं दोरी सोडण्यासारखं केलं हॅक केल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं सोडलं निघा गाढव मला सगळं बांधलं होतं नाही बरं सोडलंय का आता बांधलं तरी तर सोडलं म्हणून पैसे येत नाही बांधलंय का नाही सोडलंय का नाही पण त्या गाढवाला काय वाटायला लागलं बांधलं त्याला काय वाटायला लागलं सोडलं म्हणजे बांधलं आणि सोडलं नसताना बळच बांधलं आणि बळच सोडलं असं ज्याला वाटतं त्याचं नाव तुम्ही म्हणा आपण नाही बांधलं नसताना बांधलं वाटायला आमच्याकडे महिनावारीला वारकरी येतात आता पंढरपूरला फळ असतो आपण सगळ्यांना माहिती आहे ते महिन्याला वारकरी येतात आणि मग ती घाई असते हा एक वारकरी आली एकदम घाई करायला लागली मी म्हटलं तुम्ही कीर्तन ऐकून जा नाही वेळ नाही बरं तिला थांबा नाही वेळ नाही मी म्हटलं जाऊ द्या फराळ तरी करून जा त्यांनी माझ्याकडे पाहिलं सांगितलं महाराज आम्ही किती बांधलोय तुम्हाला काय माहिती तुम्ही काय मोकळे त्यानं मला मोकळं ठरवलं म्हटलं आम्ही किती दोन गोष्टी झाल्या भगवंताच्या नामाचं स्वरूप काय सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे भगवंताच्या नामाचा परिणाम काय येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती गेले महाराजांना विचारलं महाराज हे नाम घेतल्याची अनुभूती काय अभंगाचा